झालेत ना तयारी आता? तयार झाले ते तयार झाले असतील ते झाले त्याचे बस झाले एवढे 1-1.5 महिना झाला. जे 2 महिने झाले बस. सकाळ सकाळी बघा थोडा पाऊस गळून गेला, हे बघा ओलं करून गेलं थोडं, आणि आता कुठं तर ऊन पडला नाही. म्हणजे पाऊस कुठं शपथ घेतला नाही, निघून गेला काय माहिती नाही. एवढं वातावरण केलं नाही इकडून. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जेव्हा उन्हाळ्यामध्ये मी आलो होतो ना, आंबे जेव्हा तयार झाले होते तर त्यावेळेस कच्चे आंबे आणले होते आणि ते उकडून 15 मिनटं उकडून मग नंतर मग ते खारामध्ये टाकले होते, म्हणजे मिठाच्या पाण्यात ठेवून दिले होते मुरण्यासाठी. तर त्या प्रोसेसला आता 2 महिने झाले आणि आज ते आम्ही काढणार आहे आणि ते आंबे कसे झालेत ते पण बघणार आहे आणि त्याची चव पण कशी लागते ती बघणार आहे. तरी बघा सकाळचं वातावरण आहे मस्त, सकाळचे 10 वाजलेत तरी. हे बघा सकाळी थोडी एकसर लागून गेली पावसाची. हे बघा एवढे आंबे काढलेत, अजून आहेत पण हे एवढे काढलेत आणि तयार आहेत आंबे. इकडे आर्यन पण आला आहे आंबा खायला, आंब्याची चव घ्यायला. खाल्लास तू कधी असा? हे बघा, हे म्हणजे हे आंबे आहेत ना, आपण कसे पावसाळ्यावर खाऊ शकतो, भरपूर दिवस राहतात हे असे आंबे. हा बघा आम्ही एक आंबा घेतला आहे, कटिंग करूया त्याला. मस्त असा आंबट खार लागतो ना. 2 चपात्या घेतल्या का बस झाल्या, आधी नंतर घेतो. मस्त कटिंग केलेले आंबे. आता 2 चपात्या घेतलेले आहेत. भारी मसाला म्हणजे एक फोड जरी असेल ना हे वाला, तर ह्याच्यावर आपण एक भाकरी आरामात खाऊ शकतो, इतकं ते आंबट खार लागतं, मस्त लागतं खायला. हे असं आहे ना, अगोदर सगळेजण करून ठेवायचे आणि पावसाळ्यात लावणीच्या टायमिंगला हे असे खायचे, मस्त लागतं. हे बघा काय खायला भारी लागतंय. मी एक चपाती संपवली, फक्त अर्धच पोड खाल्लं त्याच्याबरोबर. बघा असं थोडं घ्यायचं आणि खायचं. लोणच्याची गरज नाही, इतकं मस्त आंबट खार आहे, जबरदस्त. आणि तुम्ही कधी असं खाल्लं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आर्यनने तर खाल्ला नाही होते ना बऱ्याच वेळा. कोंबडी बघा असं बाहेर आलं ना, काय डबा घेऊन हातातून आलो आहे, त्यांना वाटलं तरी खायला घालतोय की काय. तरी कोंबडीला बांधलेली आहे, लय लांब लांब जाते आणि पावसातनं मेन सांभाळायला लागतो लय, नाहीतर कोल्हा वगैरे येतो, नाहीतर घार वगैरे घेऊन जाते. याची मस्त आडोशाखाली येतात पाऊस वगैरे आला की. जसं पावसाचं काही वातावरण वाटत नाही, ऊन बघा कसलं पाडलं नाही, बेकार ऊन आहे. आणि त्या दिवशी काकून मला भाजी दिली होती फणसाची, तो डबा अजूनपर्यंत होता माझ्याकडे, तर तो आताच खाली द्यायला जातो आणि तिची जरा भेट पण होईल. सकाळ सकाळी काय माहिती उठले की नाही, आता वाजलेत 11 वाजत आलेत, जातो जरा. आर्यन पण आला इकडे आणि तो जो आम्ही आंबा खाल्ला ना, काय भारी लागला आहे की नाही, आवडीने खाल्ला. मी किती 2 चपात्या खाल्ल्या त्याच्याबरोबर आणि असाच पण खाल्ला, मस्त लागला. आणि त्यातलेच मी आता थोडे आंबे मुंबईला पण घेऊन जाणार आहे आणि बाकीचे इथं ठेवू, मग इकडे गणपतीत वगैरे आल्यानंतर मग इकडे पण खायला होते. ते आपण वर्षभर खाऊ शकतो, काय खराब वगैरे होत नाही. तर येतोय आर्यन खाली, चल जाऊन येऊ. आमच्या घराच्या इथे बघा कसलं कडाक्याचं ऊन लागतोय बघा, असं वाटत पण नाही ना रे आर्यन पावसाळा आहे हा. लय असं उन्हाळा चालू झाला, म्हणजे दिवाळीमध्ये असं असं सीन होतं ना, सेम तसं झालं आहे. आणि आज सकाळ सकाळी आहे ना प्रसाद पण आला आहे. हे बघा, हे आहे प्रसादचं घर इथे आणि हे आपल्या आर्यनचं घर आहे. नंतर जाऊ आपण आर्यनच्या घरात. हा बघा इथे वाडा आहे, खूप जुना वाडा आहे, आर्यनच्या आणि काकाचा ना, चुलत्यांचा. प्रसाद आला आहे सकाळ सकाळी, बघूया काय करतोय. गाडी घेऊन आलाय.
हे बघा भेंडे बघा कसे लावलेले आहेत, मस्त आलेत वरती. हो प्रसाद भाई, कैसा आहे? काय की काकी बरी आहेस काय? साकटवलंस की नाही? पोरगा आला साकटवलंस की नाही? हा आम्ही आहो ना, मग आम्ही धानलीत साकटवू, काय विषय नाही. काय रे म्हणू, मग फक्त आण इकडे बाहेर. नाही पण पोरगा आला म्हणजे काहीतरी पाहिजे ना, गावठी कोंबडा बिंबडा जरा. हा चल येतोयस ना? चला आता प्रसाद वगैरे आलाय, आता पोरं आहेत बरेच. आता बघूया दुपारचा कुठेतरी प्लॅन होईल, तो पण व्हिडिओ वेगळा येईल. बघूया काहीतरी प्लॅनिंग आहे, बघूया काय कसं काय होतंय. पाऊस नाही त्यामुळे जरा कंटाळा येतो, खूप ऊन पडतो आणि गरम पण जाम होतो. आता पोरं आहेत जरा गावाला, आज काही सुट्टी आहे पुण्याला, आज संडे आहे. तर बघूया काय कुठं काय प्लॅनिंग होतं तो. आणि आमच्या वाडीतलं हे बघा, हे आमच्या चुलत्यांचं घर, खूप जुनं घर आहे. हे बघा आता गणपतीत वगैरे येतात ते, तर त्यावेळेस पण ह्या घरामध्ये आहे ना म्हणजे जर कंटिन्यू माणूस राहत असेल तर हे घर खूप छान राहू शकतं, पण नाहीतर आहे ना ह्याचं मेंटेनन्स खूप आहे. हे बघा, मग आपण वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा इथे येतो ना, तर त्यावेळेस काम भरपूर असतं, साफसफाईचं असेल किंवा इकडे अशी वाळवी वगैरे लागलेली असते. म्हणजे ह्या घरात आहे ना माणूस राहायला पाहिजे कंटिन्यू, तर त्याचं मेंटेनन्स एवढं नाही आहे. पण एक आमच्या वाडीत असं बघण्यासारखं म्हणजे एक घर आहे, म्हणजे जुनं घर आहे. आणि आर्यनचं पण आहे. आर्यनच्या घराची टूर देऊया काय रे? फक्त तू होय बोल, म्हणजे घर दाखवू आतून कसं घर आहे, खोल्या बोल, फक्त होय बोल, फक्त आपण व्हिडिओ बनवू काय रे, आहे की नाही म्हणू, तू बोल फक्त. चला आपण इकडे आता काकूकडे आलेलं आहे खाली, काकू एकटीच बाहेर बसली वाटतं. यांचं जुनं घर, देवघर आम्ही बोलतो त्याला. आमची गौरी वगैरे इथंच असते, गौराय माता. ही बघ भाजी संपली तेव्हा डबा घेऊन आलो, चांगला चकाचक धुवून आणलाय. पोरा टी व्ही बघतायत वाटतं, काय खरं नाही पोरांचं. काय भाकरी नाश्ता विषय झाला काय? हा जन्मदिवस आहे ना पोरांचा. कोणाचा की? पोरांचा जन्मदिवस आहे आज, रविवार. होय मग मजा आहे मग पोरांची. हा जाणार होता ना? नाही गे, थांबलो, मला जावसं वाटतच नाही गावातून. ते होय गेली हा? राहू का इकडंच? हा पैसे कोण देईल मग? इकडे म्हणजे इकडे कमवायचं, इकडे पण किती असते काम आहेत कामं आहेत काय? सगळं आलं. पण वेकेन्सी नाही ना आता इकडे. आता घराला बांधते त्याची खपायचं. आता झाली, सगळ्यांनी घरं बांधली, हो मग कुणीच नाही ठेवलं नाही, आता सगळ्यांची फाडीची घरं झाली. मग आता बांधतील, त्यांच्या आशेवर थांबले तर मग उपाशी राहायचं. मग कोण नको डिस्टर्ब, नो डिस्टर्ब. त्याला जरा काकूकडे आलो होतो इथे, आणि तिने मला भाजी दिली होती फणसाची, मस्त होती, थोडी गोडच होती. कारण आता जे फणस आहेत ना कसे एकदम तयार आहेत, म्हणजे गोड आहेत. आता जरी कच्च्या फणसाचा जरी गरा खाल्लात ना तरी तो गोड गोड लागतो, पण त्याची भाजी बनवली नव्हती, मस्त लागली. आणि आता मी डबा द्यायला आलो इकडे. झाले 2 दिवस झाले भाजी खाऊन, आता डबा द्यायला आलो. काकूला असंच मी जस्ट बोललो की तुझं आधार कार्ड दाखव, त्याच्यावरती वय किती आहे तुझं, तर 47 मधली आहे, म्हणजे आता 79 वय चालू आहे. 79 आणि 90च्या आसपास आहे, विचार करा. आणि अजूनपर्यंत व्यवस्थित एकदम ठणठणीत आहे, कारण ह्या गावच्या निसर्गामध्ये राहिलेली आहे आणि इकडच्या वातावरणामध्ये राहिलेली आहे. आणि मेन म्हणजे आपण काय माहिती आहे का, खातो ना बाहेरचं काही, तिकडचं काही खातो ना, त्यावरती पण आपलं सर्व शरीराचं सर्व डिपेंड असतं आहे. आणि आता गावची माणसं काय खातात, जे चुलीवरती काय जेवण घरी बनतं तेच, बाकी वडापाव बिडापाव काहीच नाही, काय नाही ना गे, काहीच नाही वडापाव वगैरे. आता आपण आता बाहेर काय भेटेल ते खात जातो, म्हणजे विचार करा. आता एवढी वर्ष आपण काढू की नाही काय माहिती नाही, आत्ताची आमची पिढी काढेल की नाही माहिती नाही, पण हे लोक एवढे दिवस वर्ष म्हणजे 100 वर्ष पण माणसं जगलेली आहेत, त्यापेक्षा पण क्रॉस केलेलं आहे. आमची आजी होती खालची किंजरवाडीतली, काहीतरी 107 वय होतं तिचं, म्हणजे इतकं जीवन जगले ते. आताची माणसं नाही, पहिली माणसं कशी कष्टाळू होती, जास्त कामं करायची, शेतात कामं करायची, गाय बैलांच्या मागे पळायची.
आताची माणसं काय नाही, सगळं शेतीविती, हां शेतीविती सगळी सोडली आणि सगळे आता शिफ्ट झाले शहरा ठिकाणी. चला आता आज रविवार आहे तर पोरं कशी आता एक 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 जमा होणार. हे काय आणलंस तू? मला दे ना थोडं. एवढं नको आहे मला, मी एवढं नाही खात. हे बघा प्रसादने 60 आणलं ना, आंब्याचं 60 आहे, एक पाव आहे. एक घे आर्यन, तुला तोडून घे ना इकडं. गावची माणसं बघा खायला पण मागत नाही. 60 म्हणजे काय, सोनं आहे सोना. म्हणजे त्यांच्याकडे एवढे पडलेले असते, ते इत्तामलेले असतात, इत्तामलेली खाऊन खाऊन. हे घे रे तुला, तू पकड पूर्ण, मी घेतो मला बस. आलेल्या आंब्याचं 60 खायला आलाय. ऐकत नाहीत गावची माणसं. मस्त आहे, आंबट नाही, गोड आहे मस्त. हे बघा इकडे समोर बघताय ना, हे आपल्या आर्यनचं घर आहे. खूप जुनं घर आहे. हे बघा मातीच्या भिंती वगैरे आहेत. हे आर्यन हे बघा आमच्या वाडीत आता बोललात तर हे 2च घरं राहिलेत. हे एक आणि ते एक आहे, असे 2 घरं आहेत. आणि आर्यनचं साऊंड सिस्टम आहे ना रे. कुठे कुठे ऑर्डर घेता? हे इकडे बघ की नाही, कुठे कुठे ऑर्डर घेता? संगमेश्वरमध्ये सगळीकडे ऑर्डर असतात, लग्नाला वगैरे. अजून डबल बारी, नमन, मोठा सेटअप आहे. एक दिवस मी दाखवेल तुम्हाला. आणि इकडे आर्यनकडे गाय व्यायली आहे. किती दिवस झाले रे? आठवडा झाला. कोण आहे? पाडी आहे. पाडी मस्त क्यूट आहे एकदम. मला वाटतं मी दरवर्षी येतो तेव्हा तुमच्याकडे गाय व्यायलेली असते. भारी असतो एकदम पाडकू. ये मारते, मस्त एकदम, घाबरते ते. अशी लहान असताना कसं मस्त वाटतं, एकदम क्यूट. वाज घेते. आता निम्या पण आलाय गावाला, तर निम्याकडे पण जाऊया जरा वरती. तो काय करतोय बघूया जरा. आजचा काहीतरी प्लॅनिंग आहे, तर एकाला सगळ्यांना जागी करायला लागतात. एवढं आमच्या वाडीतली घरं. हे बघा आपण आता आलो होते चौकीत, आणि चौकीला हे मंडप काय भारी वाटतोय. आणि पावसाळ्यामध्ये मस्त वाटेल ना गणपतीला. ह्यावेळेस मजा येईल आम्हाला. मला वाटतं आम्ही नाचू वगैरे इकडे नाचू ना, प्रॅक्टिस वगैरे करताना चौकीत जेव्हा आम्ही नाचू तेव्हा. कारण गणपती वगैरे आमच्याच इथे चौकीत आणतो आम्ही आदल्या दिवशी, आणि त्यानंतर मग इथून सगळ्यांच्या घरोघरी जातात. आणि आता मस्त मजा येईल यावेळेस गणपतीला, कारण हे जे मंडपाचं काम आहे ना, ह्याच वर्षी झालं आहे. हे बघा काय भारी बांधलेलं आहे मंडप, जबरदस्त. जागेवरती आता असं वाटतं उन्हाळा आहे की पावसाळा काय कळत नाही. बघा आमच्या वाडीत असा इकडे रोड आला आहे. इकडे कच्चा रोड आहे थोडा एक्स्ट्रामध्ये, आणि इकडे हे मंदिर आहे, हनुमानचं मंदिर. आणि सर्व इकडे वाडीतली घरत खालती. आज कुठं नाही की गेलीस? कुठं जायचं, पाऊस नाही ना. झालं सगळं ना, लावणी बिवणी आटापली. आमची झाली, डालीवाल्याची आहे. अच्छा, आता बरेचसे लोक डाल्यानेच करतात ना, जरा एका दुसऱ्याला हातभार लागतो जरा. आमची कधीच झाली. आमचा भाऊ आता तेव्हाच लावणी झाली. हा बघितलं त्याचं स्टेटस. चला आता निम्याच्या घरात आलेला आहे आपण. मागून एंट्री केलेली आहे, मागच्या बाजून. आणि ही इकडे पण आमच्या वाडीतली इकडे घरं आहेत सगळी. हे बघा पावसातून कसले नजारे बघण्यासारखे असतात वाडीतले आमच्या, जबरदस्त. ए निम्या आहे वाटतं घरात. चहाची पात हा काढूया नंतर. हे बघा इकडे सगळं गवत आलेलं आहे. अगोदर इकडे ही सर्व भातशेती होती, इकडून पूर्ण भातशेती होती. आता कोण जास्त भातशेती करत नाही, आता घरं वगैरे बांधलेली आहेत ह्या साईडनी. हे बघा लाईनीत हे सर्वात मोठं घर हे येतं. त्यानंतरची ही सर्व घरं झालेत. आता नवीन घरं बरीच झालेत. काय काय चला निम्या पण आलाय मुंबईतनं. आज कुठेतरी प्लॅनिंग आहे. आज कुछ तूफानी करते है. हा नाहीतर व्हिडिओ मध्ये बोलतील
त्या टी शर्टवरती किती वेळा हे केलंय, एकाच दिवशी केलंय की काय. गावाला आला की विषय काय असतो माहिती आहे, कपडे खराब होतात पावसाळ्यात तर, आणि आम्ही बिना छत्रीचे फिरतो आणि पाऊस आला तर आम्ही भिजू पण शकतो. तर त्यामुळे आम्ही टी शर्टचं काय 2-2 दिवस पण टी शर्ट घालतो. काय रे. नाही, गावाला कपड्यांचा काय विषय नसतो. आणि आता बरेच जण आलेत तर काहीतरी प्लॅनिंग करू आज. बघूया काय कुठं काय जाणं होतं आहे, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला, हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. एक छोटासा असा एक नॉर्मली एक फेरफटका मारला. खाली काकूकडे गेलो होतो आम्ही आणि असा सर्व फेरफटका मारला आमच्या वाडीमध्ये. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि असंच आमच्या गावातल्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. बाय बाय. ए बाय बाय रे आर्यन. टाटा. निम्याच्याने इथे बाहेर चहाची पात आहे. कसली बघा झाली एकदम मस्त. आणि आर्यन आता चहाची पात कट करतोय. एवढे कट केलेले आहेत, भीती वाटते. हात कापेल त्याची भीती वाटते. सावकाश कटकिंग कर. काय जबरदस्त असं सुगंध येतोय. असं वाटतं इथेच चहा बनवून प्यावी, कोरा चहा. आता तू बनवशील ना. तू नाही बनवत. तुला काय येतं रे आर्यन बनवायला. मॅगी बस. दुसरं काय. बस. अजून शिक ना रे नवीन नवीन आयटम. आम्हाला बनवून नाही देशील. हा, कुठं फिरायला गेले की मस्तपैकी बनवून आपण. आर्यनच्या हातची रेसिपी फिश फ्राय. मच्छी फ्राय करतोस. कर पटकून देतो.